आकलन विषयातील आपण शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 7वीच्या अ, आकलन ह्या घटकातील तिसरा घटक घेतला होता. त्याचं नाव होतं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग त्यामध्ये आपण अ, कशाप्रकारे उदाहरणं सोडवायची हे स्पष्टीकरणासह पाहिलं होतं, उदाहरणांसह पाहिलं होतं. आता आपण थोडक्यात त्याचं एकदा रिव्हिजन करूयात. सुसंगत वाक्ये, सुसंगत वाक्ये कशाला म्हणायचं? पुन्हा एकदा ऐका. म्हणजे एखाद्या एकाच विषयाशी संबंधित असलेली वाक्ये. ही वाक्ये एकमेकांना पूरक असतात. आणि परिच्छेद कशाला म्हणायचं? तर एखादा विषय असेल, त्या विषयावरील परस्पर संबंधित वाक्यांचा समूह म्हणजे परिच्छेद. आपण पाहिलं परिच्छेद कसा तयार होतो? अक्षरांचं शब्द बनतो आणि 2 पेक्षा जास्त वाक्यांचा परिच्छेद तयार होतो. ह्या संदर्भात आपण माहिती पाहिली. परिच्छेद आपण 3 प्रश्न असतात, ही माहिती घेतली. आता आपण पाहूया पहिले 3 प्रश्न कसे असतात? अ, पहिलं वाक्य असते, दुसरं वाक्य असते आणि तिसरे वाक्य असते. परिच्छेदात असे 3 वाक्य येतात. मग हे 3 वाक्य येतात. पहिले वाक्य, दुसरे वाक्य, तिसरे वाक्य. पहिले वाक्य हे विषयाची ओळख करून देणारं वाक्य असतं. म्हणजे मुख्य विषय असतो आणि इतर विषयाबद्दल ह्या मुख्य विषयाबद्दल अधिक माहिती देणारे हे 2 वाक्य असतात. मुख्य विषयाचा निष्कर्ष, संदेश तुम्हाला समजला पाहिजे. आणि ह्या वाक्यात एक मुख्य विषय असतो. तो विषय जर तुम्हाला ओळखता आला, समजला, की उत्तर लगेच सापडायला, शोधायला मदत होते. आणि सर्व वाक्ये त्या विषयाशी म्हणजे मुख्य विषय जर समजला, तर ही दोन्ही वाक्ये जी आहे त्या विषयाशी आपल्याला समजायला मदत होते. आणि तो एखादा विचार असेल, विषय असेल, तो दिलेला जर असेल, तर ही जी 2 वाक्य आहेत, ह्या वाक्यात काय होतोय त्यांचा त्या विचारांचा योग्य क्रम असतो. आणि ह्या परिच्छेदाला अ, या वाक्यामध्ये विचारांची सलगता असते, परिच्छेदाची एक सुरुवात असते, मध्य असतो. ही सुरुवात असते, दुसऱ्या वाक्यात मध्य असतो आणि तिसऱ्या वाक्यात शेवट असतो. एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी, दुसऱ्या वाक्याचा तिसऱ्या वाक्याशी असा संबंध असतो. हे पण आपण शिकलो होतो. आणि तसेच पहिल्या वाक्यातून आपल्याला पहिले वाक्य वाचल्यानंतर काही समजले नाही, दुसरं वाक्य वाचायचे. दुसऱ्या वाक्यातून परत तिसऱ्या वाक्यातून आपल्याला संदर्भ मिळतो. कधी-कधी तिसऱ्या वाक्यावरून आपल्याला पहिल्याचं उत्तर मिळतं, तर कधी तिसऱ्या वाक्यातून दुसऱ्याचं मिळतं. अशा प्रकारे ते तिन्ही वाक्य एकमेकांशी पूरक असतात. म्हणजे हा म्हणजे थोडक्यात हा मुख्य विषय ओळखला, की आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येतात. फक्त परिच्छेद कोणाबद्दल आहे, हा विषय आपल्याला निश्चित मुख्य विषय आपल्याला जर कळाला, तर आपल्याला त्या वाक्याचा अर्थदृष्ट्या संबंध लावायला म्हणजे सोपं जातं आणि आपल्याला उत्तरापर्यंत निश्चित पोहोचता येतं. आणि हे मार्क आपले आपण पाहिले, की 3 प्रश्न असतात आणि 6 मार्क आपल्याला मिळवून देतात. ह्या प्रकारे आपण हे पाहिलं. आता ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगते काय लक्षात घ्यायचं. तर ह्या सुसंगत वाक्याच्या परिच्छेदमध्ये पहा, पुन्हा एकदा लक्षात ठेवायच्या गोष्टी आणि सोडवताना सुद्धा काळजीपूर्वक काय करायचं? तर एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे सुसंगत वाक्याचा परिच्छेद. मगाशीच मी व्याख्या केली आहे पहा. ही वाक्ये एखाद्या विषयाशी, घटनेशी म्हणजे एखादा विषय सांगतो किंवा घटना सांगते, प्रसंग सांगतात आणि दिन पण सांगतात म्हणजे त्या विषयाबाबत. त्याच्याशी निगडीत असतात म्हणजे संबंधित असतात. हा प्रश्न सोडवताना वाक्ये काळजीपूर्वक व सलग वाचावीत. लक्षात ठेवा, मी तुम्हाला काळजीपूर्वक हा शब्द व्यवस्थित सांगितलं होतं. की म्हणजे खूप घाई-गडबड न करता व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घ्यायचं आहे. घाई-घाईने पहिलेच वाक्य वाचून गाळलेल्या शब्दांची योजना करू नका. घाई-घाईने तुम्ही काय घाई झाली तर पटकन काय करता, पहिलं वाक्य वाचता आणि त्याची लगेच रिकामी जागा किंवा गाळलेले शब्द लगेच योजना करून टाकता आणि नंतर दुसरं वाक्य कोणत्याही प्रकारचा संबंध न पाहता अशा प्रकारे जर तुम्ही जर केलं तर काय होईल, तुमचे मार्क्स जातील. आपल्याला हे मार्क्स 6 मार्क्स फिक्स मिळवायचेच आहे. त्यासाठी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक पाहूया. चौथा पॉइंट तर याच्यामध्ये काय आहे, पर्यायी शब्द नीट वाचून काय करायचंय, तर्कज्ञानाचा योग्य उपयोग करायचा आहे. आणि ह्या प्रश्नात किमान 3 वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो. 3 प्रश्न 6 मार्क्ससाठी आणि हे जर नीट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचले, समजून घेतले तर 6 मार्क आपले फिक्स होतील पहा.
मी कालच सांगितलं याच्यात कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. फक्त तर्कज्ञानाचा वापर करायचा आहे आणि आपण समजावून घ्यायचंय. हे जर फिक्स झालं तर काय होईल, आपल्याला निश्चित मार्क मिळून जातील. परवा आपण ह्या संदर्भात काही माहिती पाहिली होती, की मराठी महिने आणि सण अ, त्याच्यामध्ये आपण एकदा थोडक्यात रिव्हिजन करूया. चैत्रमध्ये गुढीपाडवा येतोय, श्रीरामनवमी येते, हनुमान जयंती. वैशाखमध्ये अक्षय तृतीया, ज्येष्ठमध्ये वटपौर्णिमा, आषाढमध्ये आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, श्रावणमध्ये रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, बैलपोळा, नागपंचमी, भाद्रपदमध्ये तर गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, अश्विनमध्ये विजयादशमी म्हणजेच आपण त्याला दसरा म्हणतोय आणि कोजागिरी पौर्णिमा पण असते पहा. कार्तिकमध्ये कार्तिक महिन्यामध्ये दीपावली म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दीपावलीचा पहिला दिवस असतो. लक्ष्मीपूजन असतं अमावस्येला पहा आणि नंतर भाऊबीज. कार्तिक नाही, अश्विनमध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्येला दीपावलीचा लक्ष्मीपूजनाचा पहिला दिवस असतो आणि कार्तिकमध्ये दीपावली आणि भाऊबीज असते पहा. मार्गशीर्षमध्ये दत्त जयंती, पौषमध्ये मकर संक्रांत आणि माघमध्ये रथसप्तमी असते, महाशिवरात्री असते. फाल्गुनमध्ये होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी. हे सण मराठी महिने आणि सण माहीत असेल तर कदाचित त्याच्यावर आधारित जर सुसंगत वाक्याचा परिच्छेद आला तर आपल्याला समजायला मदत होईल. आता काल आपण बरेच म्हणजे 7 परिच्छेद पाहिले होते. आज आपण रिव्हिजन म्हणून आता पुन्हा परिच्छेद घेऊयात पहा. त्याच्यामध्ये परिच्छेद क्रमांक 8 परवा आपण 7 पाहिले होते. 8 पासून सुरुवात करूया आता. मी सांगितलं, की सुरुवातीला 3ही प्रश्न सोबत वाचायचे आहेत आणि त्याची उत्तरं सांगायची पहा. सोबत 3ही वाचल्याशिवाय उत्तर द्यायचे नाही. आपण सलग वाचूयात आणि ती सवयच लावून घ्यायची आपल्याला. पहा पहिला प्रश्न, आज सारसबाग मुलांनी टिंब-टिंब होती, आनंदी, खेळत, दुःखी, गजबजली. दुसरा प्रश्न, निमित्त होते डॅश डॅश, दिवाळीचे, बालमेळाव्याचे, उन्हाळ्याचे, सुट्टीचे. तिसरा प्रश्न पाहूया आपण. बालदिनाचे औचित्य साधून मुलांनी आज टिंब-टिंब करण्याचे ठरवले. रडगाणे, धमाल, त्रास, अभ्यास. आता याच्यातून आपल्याला एक विषय माहिती करून घ्यायचा आहे. याच्यातून जर विषय समजला, मुख्य विषय, तर आपल्याला हे तिन्हींची उत्तरे एकदम लगेच सापडतात पहा. विषय लक्षात घ्या. तिसऱ्या याच्यावरून कळते बालदिनी, बालदिनाचे औचित्य म्हणजे बालदिन आहे हे लक्षात घ्यायचंय. मग आता बालदिनी म्हणजे बालदिन माहिती तुम्हाला कधी असतो. आता पण इथं त्याच्यात डेट नाही विचारलेली आपल्याला. मग आता लक्षात ठेवा बालदिनाच्या दिवशी मुलांचं काय असतं किंवा अशावरून आपण जाऊयात आता. आता पहिला प्रश्न, आज सारसबाग मुलांनी टिंब-टिंब होती. आता त्या बागेचं नाव आहे सारसबाग. त्या मुलांनी मग ती नेमकं कशी होती पाहूया. तुमची उत्तर येऊ द्या. सांगा कशी होती? आनंदी होती, की खेळत होती, की दुःखी, की गजबजली होती? सांगताय उत्तर? हां, काही मुलांचं आनंदी येतीये. उत्तर पहा. ठीक आहे. आता आपण सारसबाग आहे. लक्षात ठेवा. सारसबाग आहे. मुलांनी आपण सारसबाग म्हटल्यानंतर पहा, मुलांनी ती आनंदी असते, की दुःखी असते, की खेळत असते, की गजबजली असते, ह्या दृष्टीने काय करायचं? ती बाग आहे बाळांनो. सजीव वस्तू नाही. मग ती सजीव वस्तू नाही, मग ती आनंदी असू शकते का? नाही. ती खेळत असू शकते का? नाही. दुःखी असू शकते का? नाही. मग उरला काय? पर्याय क्रमांक 4 ही भरपूर मुलांनी दिलंय पहा. गजबजली बरोबर. म्हणजे ती गजबजली म्हणजे खूप लोक, खूप वाहने असे ठिकाण असतं ते त्याने भरून जाणं. त्याला गजबजणी म्हणतात. खूप गर्दी असते, अ, वर्दळ असणे, त्याला गजबजणी म्हणतात. पुढचा आता. निमित्त होते डॅश डॅश. दिवाळीचे, बालमेळाव्याचे, उन्हाळ्याचे, सुट्टीचे. आपण तिसऱ्या प्रश्नावरून गेलो होतो पहा. बालदिनी. मग बालदिन म्हटल्यानंतर आता दुसऱ्याचं उत्तर आपल्याला लगेच मिळतं. बऱ्याच मुलांची उत्तरं 2-2 येतायत. व्हेरी गुड. पहा, निमित्त होते. दिवाळीचे तर असू शकत नाही. बरोबर? बालमेळावा आपल्याला बालदिनामुळं लगेच बालमेळाव्याचं उत्तर आलंय पहा. बऱ्याच जणांचं उत्तर 2 येतंय. अ, बरोबर आहे.
उन्हाळ्याचे तर म्हणू शकत नाही आपण आणि सुट्टीचे तर नाही. बालदिनाचे औचित्य साधून. बालदिनाचं औचित्य म्हणजे थोडक्यात ते निमित्त साधून मुलांनी आज डॅश डॅश करण्याचे ठरवले. रडगाणे. रडगाणे माहिती तुम्हाला? रडगाणे करू शकतात का? नाही. मग धमाल. धमाल म्हणजे मजा, मस्ती. बऱ्याच मुलांचं उत्तर आलंय पहा. मग आपण बरोबर आहे ते उत्तर. दुसरं उत्तर धमाल आणि त्रास तर म्हणजे उत्तर बसणारच नाही आणि अभ्यास तुम्ही करणारच नाही बालदिनाच्या दिवशी म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर बसते. आता इथे लक्षात घ्या हा थोडा सोपा होता समजण्यासाठी. आपल्याला सोपा येईलच असं काही नाही. त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण दुसरा परिच्छेद पाहूया. त्या परिच्छेद पाहण्या अगोदर आता इथं बालदिन काही मुलांना कळालं नसेल. मग आपण थोडक्यात काल परवा पाहिलं होतं आपण. महिन्याप्रमाणे दिनविशेष पाहिले होते. ते थोडक्यात रिव्हिजन करूया. म्हणजे काय होईल तुम्हाला पुढचे पण सोडवता येईल. 3 जानेवारी आपण पाहिलं होतं बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती. तसेच 14 जानेवारी मकर संक्रांत म्हणजेच भूगोल दिन. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती यांचा युवा दिन. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतोय. 30 जानेवारीला हुतात्मा दिन म्हणजेच महात्मा गांधी स्मृती दिन. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असते. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आणि 8 मार्च जागतिक महिला दिन. 11 एप्रिल महात्मा फुले जयंती. हे बरेचसे आपल्या जयंत्या आणि पुण्यतिथी किंवा असे मोठे मोठे राष्ट्रीय सण हे सुद्धा आपण आपल्या विद्यालयात साजरे करतो. त्यामुळे तुम्हाला बरेचसे माहीत असतील. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन आहे पहा. हा खूप महत्वाचा आहे. 1 मे कामगार दिन, महाराष्ट्र दिन आपण कालच पाहिलं. कधी-कधी निकाल पण असतो तेव्हा. पुढचं 5 जून जागतिक पर्यावरण दिन असतो पहा 5 जूनला. याच्यावर पण बऱ्याचदा प्रश्न विचारतात पहा 5 जूनवर. आणि 21 जून आंतरराष्ट्रीय योगा दिन. 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी असते. 9 ऑगस्ट क्रांती दिन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपण सर्वजण शाळेत साजरा करतो असतो. तुम्हाला माहीतच असेल. 14 सप्टेंबर हिंदी दिन. 2 ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती असते. 15 ऑक्टोबरला आपण कालच परिच्छेदमध्ये आला होता पहा हा प्रश्न. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती असते त्या दिवशी. बऱ्याच स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. वाचनाच्या मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात. आता 11 नोव्हेंबर. 11 नोव्हेंबर म्हणजे शिक्षण दिन. आणि 14 नोव्हेंबर बालदिन. बालदिनाला पण आता आपण एक हे पाहिलं आता परिच्छेद पाहिला. त्या परिच्छेदमध्ये पहा बालदिनाला बालमेळाव्याचं आयोजन करतात आणि मुलांची काही कार्यक्रम घेतात पहा. 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिन असतो पहा. त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये साजरा करताना जे आपल्या जे शाळेमध्ये दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यासाठी काही मोफत गोष्टी पुरवल्या जातात. पाठ्यपुस्तक हे असेल साहित्य, शैक्षणिक साहित्य दिलं जातं आणि 25 डिसेंबर आहे नाताळ. आता हे झाले आपले दिनविशेष झाले. याच्यावर आधारित भरपूर आपण पाहिलं की परिच्छेदवर आधारित प्रश्न येतात. आता आपण परत परिच्छेदकडे जाऊया. आपण परिच्छेद क्रमांक 9 पाहूया आपण. मगाशी 8 झाला आपला. आता पाहूया. पाहूया तुम्हाला किती. आता आपल्याला तिन्ही प्रश्न सोबत वाचायचे, लक्षात ठेवायचे, उत्तर लगेच सांगायचं नाहीये. व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आणि विषय समजून घ्यायचा आहे. पहिला टिंब क्षणभंगूर आहे. दवबिंदू, आयुष्य, आळवावरचं पाणी आणि प्रेम. दुसरा प्रश्न ते टिंब विणलेले एक जाळेच आहे. सुखदुःखाने, पाण्याने, धाग्याने, आसवांनी. तिसरा प्रश्न जीवनाचे मोठेपण ज्याच्या त्याच्या टिंब महनीय होते. वक्तृत्वाने, श्रीमंतीने, जन्माने, कर्तृत्वाने. आता आपण परत पहिल्या प्रश्नाकडे वळण्या अगोदर विषय समजून घेऊया. आता इथे जीवनाचं मोठेपण आहे. म्हणजे जीवनाचं मोठेपण ज्याच्या त्याच्या याच्यावरून म्हणजे थोडक्यात आपल्या जीवनाच्या संदर्भात एक लक्षात घ्या. जीवनाच्या संदर्भात म्हणजे
आपल्या कशाच्या संदर्भात येईल? मग आपण पहिल्या प्रश्नाकडे बघूया. 1. टिंब-टिंब क्षणभंगूर आहे. दवबिंदू, आयुष्य, आळवावरचं पाणी आणि प्रेम. पहा बरं, लक्षात घ्या. क्षणभंगूर म्हणजे फार कमी काळ टिकणारे. लक्षात ठेवा. ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला हे पण माहित पाहिजे. क्षणभंगूर म्हणजे फार कमी काळ टिकणारं, म्हणजे तात्पुरतं किंवा लगेच नष्ट होणारं. त्याला क्षणभंगूर म्हणायचंय. हा अर्थ पण तुम्हाला समजला पाहिजे. मग आता पहिल्याचं उत्तर सांगा बरं, काय येईल बरं? बऱ्याच मुलांनी 3 दिलंय पहा. अ, आ अं, आता काहींना अर्थ कळाला नसेल म्हणूनही त्यांनी 3 दिलंय, काहींनी 2 दिलंय. अ, काहींनी 1 पण दिलंय. दवबिंदूचा अर्थ समजला नाही याचा अर्थ पहा. म्हणजे दवबिंदू म्हणजे ते थोडक्यात छोटे-छोटे पाण्याचे थेंब असतात. त्याला दवबिंदू म्हणतात. आणि दुसरं आहे आयुष्य. आयुष्य म्हणजे आपलं जीवन. तिसरं आहे आळवावरचं पाणी. आळवावरचं पाणी म्हणजे त्याला पण असंच म्हणता येईल. अ, आळवावरचं पाणी हा अलंकारिक शब्द आहे बाळांनो. फार काळ न टिकणारे म्हणजे आळवावरचे पाणी. आता इथं क्षणभंगूर म्हणजेच अल्पकाळ टिकणारे आणि आळवावरचे पाणी म्हणजेच फार काळ न टिकणारे. हे दोन्हींचा अर्थ एकच झाला. ते तिथं बसूच शकत नाही ना मग. आणि प्रेम, प्रेम क्षणभंगूर आहे असं नाही म्हणता येणार कारण फार कमी काळ टिकणारं प्रेम नसतं. अल्पकाळ टिकणारं, तात्पुरतं म्हणजे लगेच नष्ट होणारं नसतं. मग आता इथं पर्याय क्रमांक 2 बऱ्याच मुलांनी उत्तर दिले पहा. व्हेरी गुड. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. हे उत्तर बसलं इथं बरोबर आहे. बऱ्याच मुलांनी दिलंय पहा. फक्त थोड्याशा मुलांचं 3 उत्तर आलं होतं. ठीक आहे. दुसरा पर्याय पाहूयात. दुसरा प्रश्न पाहूया आपण. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सांगूया. ते टिंब-टिंबांनी विणलेले एक जाळेच आहे. सुख-दुःखाने, पाण्याने, धाग्याने, आसवांनी. आता इथं एक उत्तर आलंय बऱ्याच जणांचं. आता इथं विणलेले एक जाळेच आहे. जाळे म्हणजे विणलेली रचना. एकमेकांशी जोडलेली गोष्टीची व्यवस्था थोडक्यात इथं. इथं म्हणता येईल, की एकानंतर एक असं जोडलेली व्यवस्था असते. त्याला जाळं म्हणता येईल इथं. मग आता इथं पहिला पर्याय पहा. सुख-दुःखाने, पाण्याने, धाग्याने, आसवांनी. आसवांनी म्हणजे अश्रूंनी, डोळ्याच्या पाण्याने. इथं अर्थ घेता येईल बरं का. धागे तुम्हाला माहिती एकात एक गुंतलेले असतात. पाणी सुद्धा, पाणी माहितीये. मग ते टिंब-टिंब विणलेले एक जाळेच आहे. बऱ्याच मुलांचं उत्तर आलंय पहा एक. म्हणजे सुख-दुःखाने. म्हणजे आयुष्य म्हटलं, की सुख-दुःख आलंच. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येतच राहतं पहा. म्हणजे ते एक विणलेलं जाळच आहे. म्हणजे ती एक रचनाच आहे. आता तिसरं उत्तर लगेच त्याच्यावरून सापडून जाईल पहा. जीवनाचं मोठेपण ज्याच्या त्याच्या टिंब-टिंब महनीय होते. महनीय म्हणजे काय? महान, आदरणीय. म्हणजे ज्याच्या त्याच्या म्हणजे आपण कशामुळं मोठे होतो थोडक्यात? म्हणजे महनीय म्हणजे पूजनीय, इथं आदरणीय म्हणता येईल बरं का, महान. म्हणजे आपलं मोठेपण हे ज्याच्या त्याच्या कशावर अवलंबून असतं? तर वक्तृत्वाने. वक्तृत्व म्हणजे तुम्हाला माहिती आहे, भाषण, बोलणे त्याला वक्तृत्व म्हणतात. श्रीमंतीने म्हणजे धनसंपत्ती, पैसा असल्यानंतर. जन्माने म्हणजे जिथं जन्माला आलो त्या जन्माने. कर्तृत्वाने. कर्तृत्वाने म्हणजे काय? स्वतःच्या कार्यामुळं, पराक्रमामुळं, एखाद्या कामगिरीमुळं किंवा गुणवत्तेमुळं असं म्हणू शकतो त्याचा अर्थ. बऱ्याच मुलांचं उत्तर 4 आलंय पहा बरोबर. म्हणजे जीवनाचे मोठेपण ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाने असतं. म्हणजे कामगिरी. आपण जे काम करतोय, त्या कामावर आपलं अवलंबून त्या कोणता पराक्रम केला, त्या पराक्रमावर, गुणवत्तेवर अवलंबून असतं. म्हणजे हे तिन्ही उत्तरं पहा लगेच समजतं. याचा विषय समजून घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे हे आयुष्याच्या बद्दल माहिती सांगणारं होतं पहा. आणि आपलं आयुष्य कसं आहे आणि थोडक्यात आपल्या कार्यावर अवलंबून आहे. असा हा हा परिच्छेद होता. सोपा होता. बऱ्याच मुलांना याची उत्तरं बरीच बरोबर आली पहा. फक्त आपल्याला काही अलंकारिक शब्द माहीत असायला हवे. अलंकारिक शब्द जर माहीत असते, तर हा आळवावरचं पाणी हे समजलं का लगेच काही मुलांनी ते पण उत्तर दिलं होतं पहा. ठीक आहे. आपण जाऊया आता पुढच्या परिच्छेदकडे. पुढचा परिच्छेद आहे आपल्यासमोर. आपण तिन्ही प्रश्न वाचूयात आणि मग उत्तर द्यायला सुरुवात करूया. ती सवय लावायची बरं का. काही मुलं लगेच उत्तर द्यायला सुरुवात करतायत. बदल हा टिंब-टिंब स्थायी भाव आहे. ज्ञानाचा, अपेक्षांचा, सृष्टीचा, विश्वासाचा. तो आपल्या जीवनाची नेहमीच टिंब-टिंब प्रतारणा करतो, गुणवत्ता वाढवतो, दुर्दशा करतो, रचना करतो.
तिसरा प्रश्न, पर्यावरणात सतत होणारा बदल हे एक टिंबटिंब सत्य आहे. अशाश्वत, अर्ध शाश्वत, क्षणिक. आता आपण विषय समजून घेऊया. पर्यावरणाचा आहे पहा आणि पर्यावरणाचा म्हणजे थोडक्यात आपल्या निसर्गाच्या संदर्भातला. मग तो आपल्या जीवनाची नेहमीच काय करतो हे पण समजायला पाहिजे. त्याच्यात निसर्गात सतत बदल होणार आहे, काय आहे? म्हणजे हे चाललेलं एक सर्कल आहे बाळा. एक लक्षात घ्यायचा. सतत होणारा बदल हे एक थोडक्यात अ, म्हणजे असं आपण कसं म्हणतो एक चक्र आहे. ऋतुचक्र कसं असतं, तसं चक्र आहे. मग आता पाहूयात आपण पहिल्या प्रश्नाकडे. बदल हा टिंबटिंब स्थायी भाव आहे. सांगा बरं, ज्ञानाचा, अपेक्षांचा, सृष्टीचा, विश्वासाचा. आता इथं स्थायी भावचा अर्थ लक्षात घ्यायचा बरं का अगोदर. नसला समजला तर सांगते मी. स्थायी भाव म्हणजे मनात कायम राहणारा, टिकणारा, त्याला स्थायी भाव म्हणायचे. बऱ्याच मुलांचं 3 उत्तर आलंय पहा. म्हणजे स्थायी भाव म्हणजे दीर्घकाळ टिकून राहणारी एखादी भावना असते. त्याला स्थायी भाव म्हणता येईल. अ, मनात कायम टिकून राहणार. मग आता इथं ज्ञानाचा, अपेक्षांचा, सृष्टीचा, विश्वासाचा बऱ्याच मुलांनी 3 उत्तर दिले पहा. ओके. सगळ्यांनीच दिलंय बऱ्यापैकी सृष्टीचा. बरोबर आहे उत्तर. ज्ञानाचा म्हणता येईल का? बदल हा ज्ञानाचा स्थायी भाव आहे, टिकून राहणारा? नाही. अपेक्षांचा? नाही. अपेक्षा कमी जास्त होतच राहतात. सृष्टीचा बरोबर आहे पहा. स्थायी भाव म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू मनात कायम टिकून राहणारा ही सृष्टी म्हणजे निसर्ग आणि विश्वासाचा कधी-कधी काय होतं तुम्हाला माहिती आहे, कधी-कधी विश्वासघात पण होतो. म्हणजे तो स्थायी भाव नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बसतंय पहा. तो आपल्या जीवनाची नेहमीच टिंब-टिंब प्रतारणा करतो, गुणवत्ता वाढवतो, दुर्दशा करतो, रचना करतो. लक्षात घ्या, प्रतारणा करतो, गुणवत्ता वाढवतो, दुर्दशा करतो, रचना करतो. ह्या थोड्याचा सगळ्याचा अर्थ आपल्याला थोडक्यात समजला पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं थोडक्यात आता त्या काल समानार्थी शब्द आला होता, बरोबर? मग तुम्हाला समानार्थी शब्द पण माहीत पाहिजे. स्थायी भावचा अर्थ किंवा आता इथं पहा, प्रतारणा करणे, गुणवत्ता वाढवणे, दुर्दशा करणे, रचना करणे हे वाक्प्रचार आलेत. म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. बऱ्याच मुलांची उत्तरं यायला सुरुवात झाली पहा. मग आता मी तुम्हाला याचा अर्थ सांगते. प्रतारणा करतो. प्रतारणा करणे म्हणजे काय पहा, फसवणूक करणे एखाद्याची, विश्वासघात करणे इथं अर्थ घेता येईल पहा. धोका देणे, प्रतारणा करण्याचा. गुणवत्ता वाढवतो म्हणजे काय? अ, काही मुलांना आहे ना प्रतारणाचा अर्थच कळाला नाही म्हणून त्यांनी एकही उत्तर दिलं पहा. म्हणजे एक पर्याय सांगितलाय. काहींनी 2 दिलंय पहा. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, की सुसंगत वाक्याचा परिच्छेद आला, लक्षात ठेवा. आता या परिच्छेदामध्ये आता आपण पाहिलं समानार्थी शब्द पाहिले पहा. समानार्थी शब्द पण महत्वाचे होते आणि वाक्प्रचार, आता वाक्प्रचार आलाय पहा. बरोबर? म्हणजे थोडक्यात तुमची शब्दसंपत्तीचा साठा पण महत्वाचा पाहिजे. मराठी महिने, सण, दिनविशेष आणि काही गोष्टी अशा आहे, की तुम्हाला अ, तर्कज्ञानाचा वापर करायचा आहे. पण त्याच्याबरोबर तुमची शब्दसंपत्तीचा साठा पण महत्वाचा पाहिजे. मग तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार हे शब्दांचं पाठांतर करणं पण तितकंच गरजेचं आहे. तरच तुमचा शब्दसंपत्तीचा साठा वाढेल. विरुद्धार्थी शब्द सुद्धा पाठ करणं गरजेचं आहे. काल उत्कर्ष हा शब्द आला होता पहा. अधोगती म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द जर तुमचे पाठ असेल, तर ते पण तुम्हाला समजायला मदत होईल. आता प्रतारणा करणे म्हणजे थोडक्यात फसवणूक करणे, विश्वासघात करणे, धोका देणे एखाद्याला, त्याचा अर्थ असा होतो. आता इथं गुणवत्ता वाढवतो म्हणजे दर्जा वाढवतो. तो आपल्या जीवनाची म्हणजे सृष्टीच्या संदर्भात. मग बदल हा आपला सृष्टीचा स्थायी भाव आहे. मग तो आपल्या जीवनाची नेहमीच गुणवत्ता वाढवतो का दुर्दशा करतो का रचना करतो? गुणवत्ता वाढवतो म्हणजे काय? इथं अर्थ येईल दर्जा वाढवतो, सुधारणा करतो का उन्नती करतो, की म्हणजे अधिक उत्कृष्ट बनवतो का? आता दुर्दशा करतो. दुर्दशा करणे म्हणजे काय? वाईट किंवा दयनीय अवस्था किंवा नुकसान करतो, असा अर्थ आहे बरं का इथं. रचना करतो. रचना करतो म्हणजे तयार करतो, एखादी निर्मिती करतो किंवा घडवतो. मग तो आपल्या जीवनाची नेहमीच काय करेल? रचनाच करेल ना. सृष्टी म्हटल्यानंतर काय करेल रे? रचना. बऱ्याच मुलांचं उत्तर 4 पण आलंय पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बसते इथं. आणि पर्यावरणात सतत होणारा बदल आणि तुम्हाला माहिती आहे पर्यावरणात हा सतत होणारा बदल असतो. मग ही एक टिंब-टिंब आहे. आता इथं परत आले शब्द बरं का. आता इथं समानार्थी शब्द परत आले आता. अशाश्वत, अर्ध, शाश्वत, क्षणिक. आता एक लक्षात घ्या. इथं शाश्वत आणि अशाश्वत आणि शाश्वत हे दोन्ही शब्द विरुद्धार्थी बरं का. मग आता हे दोन्हीचा अर्थ कळायला पाहिजे आपल्याला.
पर्यावरणात सतत होणारा बदल हे एक टिंब-टिंब सत्य आहे. अशाश्वत, अशाश्वत म्हणजे कायम नसणारे. लक्षात ठेवा. कायम नसणारे म्हणजे तात्पुरतं, म्हणजे अल्पकाळ टिकणारं. इथं अर्ध म्हणजे अर्धा आपण म्हणतो ना, ते असं म्हणजे तिथे इथं स्पेसिफिक अर्थ म्हणजे फक्त अर्ध आणि शाश्वत. शाश्वत म्हणजे कायमचे, निरंतर, दीर्घकाळ टिकणारे. म्हणजे आपण नाही का सत्य हे शाश्वत आहे, तसं दीर्घकाळ टिकणारं आणि अ, हे कायम नसणारे आणि हे अ, कायम दीर्घकाळ टिकणारे आणि क्षणिक म्हणजे क्षणापुरते फक्त लक्षात ठेवा. क्षणिक म्हणजे क्षणापुरते. मग पर्यावरणात सतत होणारा बदल हा क्षणापुरता असतो का? नाही. मग अशाश्वत असतो का? बऱ्याच मुलांचं उत्तर 3 आलंय. व्हेरी गुड पहा. अशाश्वत पण असू शकत नाही. अशाश्वत म्हणजे काय? कायम नसणारं. म्हणजे सतत बदल होणारा हा कायम नाही, कायम असतो उलट. जे हे अल्पकाळ, तात्पुरता याचा अर्थ. हा तर बसणारच नाही इथं म्हणजे पर्याय क्रमांक 3 बसतो इथं. म्हणजे हा अर्थ जर तुम्हाला समजला असता, लक्षात ठेवा काही मुलांना तर्कज्ञानाचा वापर करून पण सोडवता येतं. पण काही मुलांना शब्दांचे अर्थच माहीत नसेल तर प्रॉब्लेम येतो. म्हणून हा तुम्हाला आतापर्यंत आपण बरेच घटक आले आपले म्हणजे त्या घटकाचं तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. पहा, तुम्ही जर वाचन केलं तरच तुम्हाला समजायला मदत होईल. म्हणून मी तुम्हाला सांगत आले, की तुमचा शब्दसंपत्तीचा साठा पण वाढला पाहिजे. आता आपण दुसऱ्या परिच्छेदकडे वळूया पहा. दुसरा परिच्छेद म्हणजे थोडक्यात अ, तुमचा 4थी-5वी ला तुम्हाला माहीत असलेल्या घटकाच्या संदर्भातच आहे पहा. बऱ्याच मुलांना माहीत असेल आता. अ, आपल्या देशाच्या बद्दल आहे. परिच्छेद क्रमांक 11 पहा. आता आपण तिन्ही पण सलग वाचूया. टिंब-टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रगीत. दुसरा, याची रचना टिंब-टिंब यांनी केली आहे. बंकिमचंद्र चटर्जी, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर. तिसरा प्रश्न, यांच्यामुळे आपणामध्ये टिंब-टिंब जागा होतो. अहंकार, देशाभिमान, स्वातंत्र्य, गर्विष्ठपणा. मग आता आपल्या देशाबद्दल आहे लक्षात ठेवा आणि आपल्या राष्ट्रीय प्रतीकाबद्दल आहे. पण तुम्हाला राष्ट्रीय प्रतीक पण माहीत पाहिजे. तुम्हाला जर राष्ट्रीय प्रतीक माहीत असेल तरच पुढचं तुम्हाला येईल. हां, मग ठीक आहे. चला बरं आपण घेऊया आता. आता आपण घेऊया प्रश्न. राष्ट्रीय प्रतीक म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा. अं, टिंब-टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. राष्ट्रध्वज, अशोक स्तंभ, राष्ट्रीय मुद्रा आणि राष्ट्रगीत. उत्तर सांगा बरं. बऱ्याच मुलांनी 2 उत्तर दिले पहा. बऱ्याच मुलांचं 2 उत्तर येतंय. आता राष्ट्रध्वज माहिती तुम्हाला म्हणजे तिरंगा. बरोबर? हे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे बरं का बाळांनो. पुढं अशोक स्तंभ हे पण आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे. बरोबर. पण आपल्या तिन्हीशी संबंधित पाहिजे हां, तिन्ही पण उत्तराशी. आता राष्ट्रीय मुद्रा हे आहे का? तुम्हाला याचा अर्थ समजणं गरजेचं आहे अगोदर. राष्ट्रीय प्रतीक म्हणजे एखाद्या देशाची आपलं राष्ट्रीय प्रतीक कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या. आपल्या म्हणजे एखाद्या देशाचं ओळख दर्शवणारं एक अधिकृत चिन्ह असतं. अधिकृत ज्याला मान्यता मिळालेली असते राष्ट्रीय चिन्ह असतं बरं का. आता इथं राष्ट्रध्वज म्हणजे आपला तिरंगा. अशोक स्तंभ तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल पहा. अशोक स्तंभ सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या सिंहशीर्षावरून घेतलेलं आहे पहा ते. अ, भारत सरकारने त्याला मान्यता दिली होती पहा 26 जानेवारी 1950 ला आपण स्वीकारला होता तो अशोक स्तंभ. म्हणजे तो अशोक स्तंभ पण आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे. आणि राष्ट्रीय मुद्रा म्हणजे काय माहिती का? थोडक्यात इथं चलन म्हणता येईल. राष्ट्रीय मुद्रा म्हणजे काय? तर चलन म्हणजे देशाचं अधिकृत चलन म्हणजे थोडक्यात आपली राष्ट्रीय मुद्रा काय समजा ₹1 चलन समजा, त्याला म्हणता येईल. आणि इथं राष्ट्रगीत माहिती तुम्हाला आपलं जनगण मन ते राष्ट्रगीत. म्हणजे इथं राष्ट्रीय प्रतीक आहे तिन्ही पण आहे. 1, 2, 3 फक्त हे नाहीये. पण प्रश्न काय नीट लक्षात घ्या. टिंब-टिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे. हे झालं. पण मग आपल्याला पुढच्यावरून ओळखायचंय बाळांनो. बरोबर ना?
आपल्याला पुढच्यावरून ओळखायचंय, दुसऱ्याला कोणतं बसतं आणि मग पहिल्याचं उत्तर यायचंय आपल्याला. आता दुसऱ्यावरून पहिल्याकडे यायचंय. आता बघूया. आता तुम्ही बऱ्याच मुलांनी उत्तरं दिली पहा. काहींनी 2 उत्तरं दिली. आता उत्तरं देऊच नका तुम्ही पहिल्याचं. आपल्याला दुसऱ्यावरून जावं लागेल. याची रचना टिंब-टिंब यांनी केली. आता तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला, म्हणजे त्याच्यावरून कळेल तुम्हाला पहिल्याचं उत्तर बरं का. बंकिमचंद्र चटर्जी, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, रवींद्रनाथ टागोर. मला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ नका. तुम्ही मला बऱ्याच मुलं एक उत्तर देताय पहा. बरं, काही मुलं 3 उत्तर देताय. आता तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युजन करताय. काही मुलं 2 उत्तर देताय, काही 4 देताय. इथं तुम्ही चुकताय बाळांनो. आपल्याला काय समजून घ्यायचंय हे तुम्हाला म्हणजे नीट समजून घ्या. आता इथं पहा, राष्ट्रीय प्रतीक तुम्हाला काय मी सांगितले, तिन्ही पण आहे आपली, फक्त एक नाहीये. पण त्यांनी कोणतं आहे विचारलं, मग याच्यावरून आपल्याला दुसऱ्या प्रश्नावरून कडून जायचंय. मग याची रचना म्हणजे ते कोणी लिहिलंय? मग ते लिहिलं म्हटल्यानंतर आपल्याला कुठं जायचंय? राष्ट्रगीताकडे जायचंय. मग याचा अर्थ आपल्याला राष्ट्रगीत कोणी लिहिलं हे माहीत पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी ह्या बारीक भाषा म्हणजे थोडक्यात भाषाविषयक सामान्य ज्ञान आहे बाळांनो हे. बऱ्याच मुलांचं उत्तर यायला लागलं पहा आता. 2 उत्तर येते तरी अजून पण. सम्राट अशोक येते काहींचं तर. मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता काहींचं 4 उत्तर यायला लागले. लक्षात घ्या, याची रचना टिंब-टिंब यांनी केली. आता पहिल्याचं उत्तर याची रचना म्हणजे ते कुणी लिहिलं? मग याच्यात लिहिलेल्या गोष्टी काय? राष्ट्रध्वज आपला तिरंगा आहे. अशोक स्तंभ हे तुम्हाला माहीतच आहे. सारनाथ इथून घेतलेलं. राष्ट्रीय मुद्रा म्हणजे आपलं ते चिन्ह नाहीच आहे. पण त्याचं म्हणजे ₹1 चलनाला म्हणतो आपण. अधिकृत चलन आहे ते आपलं. आणि राष्ट्रगीत म्हणजे जन मन. बरोबर ना? मग ते कुणी लिहिलेलं आहे? मग आता ते कुणी लिहिलं याची रचना, कारण हेच लिहिलेलं आहे म्हणजे हे पहिल्याचं उत्तर 4 सापडलं पहा. याची रचना टिंब-टिंब यांनी केली. बंकिमचंद्र चटर्जी, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज की रवींद्रनाथ टागोर. हे उत्तर तुम्ही बऱ्याच जणांनी दिलंय पहा 4. हे बरोबर आहे तुमचं. म्हणजे 4 उत्तर. म्हणजे राष्ट्रगीत कुणी लिहिलंय आपलं? रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलंय. म्हणजे पहिल्यावरून दुसऱ्यावरून आपल्याला पहिल्याचं उत्तर सापडलं बरं का. म्हणजे कधी आता तुम्ही जर पहिलंच सोडवलं असतं, तर तुम्ही असं म्हटले असते कदाचित पहिल्या प्रश्नामध्ये इथं आहेच्या ऐवजी नाही करायला पाहिजे होतं. असं म्हटले असते तुम्ही. आणि नाही शब्द तुम्ही स्वतःच मनाने नाही म्हणून हे तिन्ही तर आहे आणि हे नाहीये. मग तुम्ही असं केलं असं कदाचित तुम्हाला हे तिन्ही माहीत असते तर बरं का. आणि मग आता याची रचना कोणी केलेली आहे? रवींद्रनाथ टागोरांनी. आता तुम्हाला सांगते, बंकिमचंद्र चटर्जी वंदे मातरम आहे ना, आपलं बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे. आणि अशोक स्तंभाची रचना ही सम्राट अशोकाने केलेली, लक्षात ठेवा. सम्राट अशोकाने. म्हणजे तुमचं उत्तर जर हे असतं, तर तुम्ही हे केलं असतं. असं इथं म्हणजे एक चुकलं तर पुढचं पण चुकतं. आता तिसरा प्रश्न, यांच्यामुळे आपणामध्ये टिंब-टिंब जागा होतो. आता कशामुळं? राष्ट्रगीत याच्यामुळे आपल्यामध्ये आपलं राष्ट्रगीत म्हणताना आपल्यामध्ये काय जागा होतो बरं? अहंकार जागा होतो का? अहंकार म्हणजे गर्व, घमेंड, गर्विष्ठपणा आणि देशाभिमान म्हणजे थोडक्यात काय? आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर, निष्ठा, अभिमान बाळगणे त्याला देशाभिमान म्हणता येतं. आणि स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक, मुक्तता, गर्विष्ठपणा म्हणजे अहंकार आला पहा तो शब्द. घमेंड, गर्विष्ठपणा म्हणजेच अतिशय गर्व, घमेंड, स्वतःला इतरांपेक्षा आपण काहीतरी वेगळं आहोत, श्रेष्ठ आहोत, अशी असलेली वृत्ती म्हणजे गर्विष्ठपणा. मग यांच्यामुळे आपल्यामध्ये काय गर्विष्ठपणा जागा होतो का? किंवा अहंकार जागा होईल का? मग हे दोन्ही लगेच बाद होतील. मग राहिलं कोणतं? देशाभिमान आणि स्वातंत्र्य. मग आता याच्यापैकी उत्तर पहा. बऱ्याच मुलांनी 2 उत्तर दिले. व्हेरी गुड पहा. देशाभिमान जागा होतो. देशाभिमान म्हणजे आपल्या देशाबद्दल प्रेम, आदर, निष्ठा बाळगणे म्हणजे पर्याय क्रमांक 2 इथं बसतो. स्वातंत्र्य म्हणजे मोकळीक, ते नाही बसत इथं, मुक्तता नाही. हा पर्याय ना, याच्यातले प्रश्नांची उत्तर बऱ्याच मुलांची उत्तर चुकली बरं का. मग असे प्रश्न सोडवताना काळजीपूर्वकच सोडवायची. जर तुम्हाला कन्फ्युजन झालं, तर मी तुम्हाला सांगितलं ना अगोदर तिन्ही वाचून घ्यायचे. दुसऱ्यामध्ये उत्तर दडलेलं असतं पहिल्याचं, कधी-कधी तिसऱ्यामध्ये असतं आणि त्याची रचना व्यवस्थित पाहून घ्यायची. आता आपण पुढच्या परिच्छेदकडे जाऊया. हा परिच्छेद नीट व्यवस्थित वाचायला पाहिजे होता. आता पुढचा परिच्छेद पहा. पुढचा परिच्छेद असा आहे, परिच्छेद क्रमांक 12 पहा. व्यवस्थित वाचा. तिन्ही प्रश्न वाचूयात आपण. तुम्ही पण मनातली मनात वाचायची किंवा मी वाचते तेव्हा समजून घ्यायची. टिंब-टिंब हे समाजाचे सारथी, टिंब-टिंब समाजाचे त्यांना सारथी म्हणतात. डॉक्टरांना, वकिलांना, शिक्षकांना, नेत्यांना. टिंब-टिंब वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. भविष्याचा, भूतकाळाचा, विकारांचा, तत्वांचा. म्हणूनच टिंब-टिंब पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिष्यगण त्यांना वंदन करतात.
चैत्र, माघ, श्रावणी, आषाढी. लक्षात ठेवा. आता पहा तुमच्या समोर आता मी काय सांगितलं, व्यवस्थित तिन्ही प्रश्न वाचले, तिन्हींचे पर्याय काळजीपूर्वक वाचले आणि आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळायचंय. टिंब-टिंब समाजाचे म्हणजे समाजाचे त्यांना सारथी म्हणतात. डॉक्टरांना, वकिलांना, शिक्षकांना, नेत्यांना. आता एक लक्षात घ्या, तिसऱ्या प्रश्नावरून तुम्हाला समजायला पाहिजे होतं. बऱ्याच मुलांना समजलंय, पण काही मुलं 2 उत्तरं देतात. हे चुकीचं आहे बाळांनो. टिंब-टिंब समाजाचे त्यांना समाजाचे सारथी म्हणतात. 2 उत्तर येतंय तुमचं, बऱ्याच मुलांचं. काहींचं 4 येतंय, 4 येतंय, 2 येतंय, 3 येतंय, 1 येतंय. आता तुम्ही तिसऱ्या प्रश्नाकडून जाऊ नाही राहिले पहा. म्हणजे याचा अर्थ तुमचे वाक्प्रचार पण पाठ नाही. म्हणजे वाक्प्रचाराचं अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे इथं. ऋणातून उतराई होणे, याच्यावरून आपल्याला पहिल्या याचं उत्तर ओळखता येतंय पहा. ऋणातून उतराई होणे म्हणजे थोडक्यात इथं अर्थ काय घ्यायचा पहा, की आपण एखाद्याच्या समजा अ, कर्जमुक्त होतोय समजा एखाद्याचं ऋणातून मुक्त व्हायचंय आपल्याला, कर्जमुक्त व्हायचंय, असा इथं अर्थ घेता येईल. म्हणजे उपकाराची परतफेड करायची आपल्याला. मग उपकाराची परतफेड म्हणजे कोणाची समजा ह्या कोणत्या पौर्णिमेला आपल्याला उत्तराचे शिष्यगण बरं का, शिष्यगण. आता गुरु माहिती तुम्हाला गुरु म्हणजे शिकवतात ते आणि शिष्य म्हणजे थोडक्यात विद्यार्थी. त्यांना वंदन करतात. शिष्यगण म्हणजे विद्यार्थी कोणाला वंदन करतात. ह्या तिसऱ्या प्रश्नाकडून आपल्याला पहिल्या प्रश्नाकडे जायचंय बाळांनो. लगेच उत्तर सापडतं. म्हणजे आत्ताशी तुम्हाला थोडंसं समजायला लागलं का? आताशी तुमची उत्तरं 3 यायला लागलेत. म्हणजे तुम्ही तिसऱ्या प्रश्नाकडं काळजीपूर्वक पाहत नाही. आता पहिला प्रश्न पहा. समाजाचे सारथी टिमटिमल म्हणतात. डॉक्टरांना, वकिलांना, शिक्षकांना. आता शिष्यगण म्हणजे विद्यार्थी, म्हणजे इथं शिक्षक आलं. ते समाजाचे सारथी. पर्याय क्रमांक 3 बसतो. आता टिंब-टिंबची वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. मग ते आपल्याला शिकवतात, शिक्षक आपल्याला शिकवतात. मग पुढचं भविष्याच्या दृष्टीने ते आपल्यामध्ये तेवढ्या क्षमता तयार करतात ना, पुढच्या दृष्टीने. म्हणजे भविष्याच्या, भूतकाळाच्या विकारांचा, तत्वांचा. कोणत्या येईल मग पर्याय क्रमांक? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोणतं येऊ शकतं बरं मग? हां, आता बऱ्याच मुलांचं उत्तर यायला लागलं पहा. एक उत्तर व्हेरी गुड. छान यायला लागले तुमच्याकडं उत्तरं पहा. म्हणजे आता इथं भविष्याचा बरोबर. मग भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. इथं वेध झालं, इथं वेध पाहिजे. वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असते. म्हणूनच टिंब-टिंब पौर्णिमेला त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शिष्यगण त्यांना वंदन करतात. मग आता इथं चैत्र, चैत्र पौर्णिमेला का, माघ पौर्णिमेला का, श्रावणी पौर्णिमेला की आषाढी पौर्णिमेला? आता याचं उत्तर सांगा बरं तुम्ही. याचं उत्तर काय येऊ शकतं बरं? सांगा. याच्यासाठी तुम्हाला 2 उत्तर येतंय, काहींचं पहा, काहींचं 3 येतंय, काहींचं 4 येतंय. 2-2 उत्तर येतंय तुमचं पहा. लक्षात घ्या. गुरुपौर्णिमा आहे इथं. हे पण लक्षात आलं पाहिजे तुमच्या. गुरुपौर्णिमा कधी असते? आषाढमध्ये असते. पर्याय क्रमांक 4 उत्तर पाहिजे इथं. गुरुपौर्णिमा ही आषाढमध्ये येते पहा. मग आपण परवा दिवशी पाहताना पाहिलं ना, की गुरुपौर्णिमा, मराठी महिने आणि सण. आता त्याच्यासाठी आपण परत एकदा आता पौर्णिमेचं पाहूया. म्हणजे तुमचं हे कन्फ्युजन दूर होईल का आता पौर्णिमेच्या. आता मराठी महिने आणि पौर्णिमा आपण पाहूया म्हणजे काय होईल, तुम्हाला ते पण येऊन जाईल. हे बघा चैत्रमध्ये जी पौर्णिमा असते, तिला चैत्र पौर्णिमा म्हणतात बरं का. चैत्रमध्ये जी पौर्णिमा असते, तिला चैत्र पौर्णिमा म्हणतात. मग चैत्र पौर्णिमा जी असते, तिला हनुमान जयंती म्हणतात. वैशाखमध्ये वैशाख पौर्णिमा येते, तिला काय म्हणायचं? बुद्ध पौर्णिमा म्हणायचंय. ज्येष्ठमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा येते, तिला वटपौर्णिमा म्हणायचं. आता आहे पहा, आता ज्येष्ठ महिना चालू आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा असेल आणि आषाढमध्ये आषाढ पौर्णिमा. मी आता सांगितलं पहा, मागाशी आपल्याला प्रश्न आला होता. आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणतोय, आषाढमधल्या पौर्णिमेला. आणि श्रावणमध्ये श्रावणी पौर्णिमा जी येते ती म्हणजे नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन असतं पहा. तुम्हाला आपल्याला सुट्टी असते. भाद्रपदमध्ये भाद्रपद पौर्णिमा असते. पितृपक्ष प्रारंभ होतो काही ठिकाणी तिथं. आणि अश्विनमध्ये अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करतो सगळेजण पहा. ती अश्विनमधली अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा त्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. आणि कार्तिकमध्ये पहा, कार्तिक पौर्णिमा असते. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतो पहा. देव दिवाळी म्हणतात काही जण त्याला. त्रिपुरारी पौर्णिमेला नाही का बऱ्याच बायका वाती जाळतात पहा. ते सण असतो त्यांचा. मार्गशीर्षमध्ये मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजे दत्त जयंती असते पहा.
दत्त जयंतीला पण भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात ना. ती मार्गशीर्ष मधली पौर्णिमा असते. पौष मधले पौष पौर्णिमा तिला शाकंभरी पौर्णिमा म्हणतात. तसेच माघमध्ये माघ पौर्णिमा, माघी पौर्णिमा म्हणतात त्याला. माघी पौर्णिमा आणि फाल्गुनमध्ये फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी आणि धुळीवंदन असतं पहा. फाल्गुनमध्ये फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी आणि धुलीवंदन साजरे करतो. अशा प्रकारे हे जर माहीत असतं तुम्हाला मागाच्या परिच्छेदमध्ये, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर पण देता आलं असतं. म्हणून असे प्रश्न, ह्या गोष्टी, त्याच्याशी कनेक्टेड माहिती ही पण तुमची खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आता हे पण काल मी मराठी महिने आणि सण सांगितले, आता पौर्णिमेच्या संदर्भात आली होती पहा. हे पण तुम्हाला माहीत असलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतात. आता आपण पुढचा परिच्छेद पाहूया. थोडंसं परिचित क्रमांक 13 वाजते पहा. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिंब-टिंब दान करावा. इच्छा नसताना, स्वकष्टाने, उदार हस्ते, विश्वासाने. लक्षात घ्या. अ, दुसरा प्रश्न. त्यामुळे गोरगरिबांच्या टिंब-टिंब आपण पात्र ठरतो. अव्हेलनेस, कौतुकास, यशास, आशीर्वादास. तिसरा प्रश्न. म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपे टिंब-टिंब, स्मरावे, उरावे, जगावे, हसावे. आता हे थोडक्यात हा विषय ना आपल्याला जीवनाच्या संदर्भात काय करावे थोडक्यात याच्या संदर्भात सांगितलेलं आहे पहा आपण आपल्या जीवनामध्ये. आता इथं आता पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आपण आपल्या संपत्तीचा काही भाग टिंब-टिंब दान करावा. आपल्या संपत्तीचा काही भाग कसा दान करायचा? इच्छा नसताना दान करायचा, की स्वकष्टाने, की उदार हस्ते, की विश्वासाने करायचा आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच मुलांचं उत्तर 3 येतंय पहा. काही मुलांचं 4 ही उत्तर येतंय. लक्षात घ्या, इच्छा नसताना आपण दान करायचंच नाही. स्वकष्टाने म्हणजे स्वकष्टाने आपण स्वतःच स्वकष्टाने म्हणजे मेहनतीने कमवलेला. पण इथं दान करण्याचा विषय आलाय पहा. स्वकष्टानेच कमवतो ना आपण. पण इथं दान करण्याचा विषय म्हणजे उदार हस्ते. उदार हस्ते म्हणजे मोकळ्या मनाने इथं अर्थ घ्यायचा आहे. उदार मनाने म्हणजे पर्याय क्रमांक 3 बसतो इथं. त्यामुळे गोरगरिबांच्या टिंब-टिंब आपण पात्र ठरतो. मग आपण जर उदार मनाने समजा दान केलं, तर गोरगरिबाला आपण काय पात्र ठरतो? म्हणजे गोरगरीब आपल्याला थोडक्यात अवहेलनेस म्हणजे म्हणजे अपमान करणे किंवा तुच्छ लेखणे, कमी लेखणे असं करतात का ते आपल्याला? किंवा कौतुकाचं आपलं कौतुक करतात का? किंवा आपल्याला यशास म्हणजे आपल्याला त्याच्यामुळे यश मिळतं का? किंवा आशीर्वादास आपण कोणत्या गोष्टीला पात्र ठरतात? गोरगरिबांना आपण जर दान केलं, तर ते आपल्याला काय देतात बरं? पर्याय क्रमांक 4 बऱ्याच मुलांचं उत्तर आलंय म्हणजे ते आपल्याला आशीर्वादच देतात. बरोबर. पुढचं म्हणतात ना, मरावे परी कीर्तिरूपी टिंब-टिंब, स्मरावे, उरावे, जगावे, हसावे. काय येईल बरं मग? पर्याय क्रमांक 2 उत्तर आले काहींचं 4 आलंय. याच्यावरून कळतंय पहा 2 उत्तर खूप जणांचं आलंय. काहींचं 4 पण येतंय. ठीक आहे. पण 2 जणांचं सगळ्यात जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या म्हणी पण पाठ आहे. 2च उत्तर बसतं इथं पहा. कीर्तिरूपी उरावे. म्हणजे मेलं तरी पण कीर्तिरूपाने. कीर्तिरूपी म्हणजे थोडक्यात आपली प्रसिद्धी कायम राहावी. आपली लौकिक यश हे मागे कायम राहावं म्हणजे उरावं. असा तिथं अर्थ होतो पहा. स्मरावं म्हणजे आठवणार नाही, राहावं. जगावं म्हणजे जगणे आणि हसावे तर वेगळाच अर्थ बसतो इथं पहा. मरावे परी किती रूपे उरावे ही म्हण आहे. याच्यात जर म्हण कुणाला माहित नसेल, तर हे उत्तर तुमचं चुकलं असतं. म्हणजे इथं म्हण पण आली. म्हणजे वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी, विरुद्धार्थी हे पण आलं पहा तुमच्या परिच्छेदमध्ये आज. म्हणजे तुमचे शब्दसंपत्तीचा साठा वाढला पाहिजे. आता आपण जाऊया परिच्छेद क्रमांक 14 कडे. पुढचा परिच्छेद घेऊया. जास्तीत जास्त तुम्ही सोडवण्याचा सराव केला ना बाळांनो, तर तुमचे मार्क 100% वाढणार आणि तुमच्याकडे जेवढे पुस्तक आहे, त्या सगळ्या पुस्तकांचा तुम्ही परिच्छेद सोडवून टाकायचा आहे. म्हणजे काय होईल? सराव होईल. सरावातूनच तुम्हाला बऱ्यापैकी तर्कज्ञानाचा वापर करायला सोपं जाईल. आता आपण परिच्छेद 14 पाहूया. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंब-टिंब आले होते. आता हा परिच्छेद वाचताना तुम्हाला काहीतरी आठवलं असेल पहा बरं. कवी, नर्तक, कलाकार, मल्ल. दुसरा प्रश्न, त्यांचे टिंब-टिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. नृत्य, सादरीकरण, द्वंद्व, कलाविष्कार. तिसरा प्रश्न, प्रत्येकाची पिळदार टिंब-टिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. शैली, शरीरयष्टी, कला, कविता.
आता आपण मी परीक्षेत तिन्ही प्रश्न वाचलेत पहा. आता आता तुम्ही थोडंसं काय करायचं, काळजीपूर्वक समजून घ्यायचं आणि हा परीक्षेत वाचल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल पहा, काही मुलांच्या. काही मुलांच्या लक्षात नसेल आलं. जर तुम्ही 5वी शिष्यवृत्तीला बसले असाल, तर 5वी आता तुम्ही 7वी ला गेलेले. तुम्ही 5वी शिष्यवृत्तीला जर बसलेले असताल, तर तुम्हाला हा परिच्छेद तेव्हा 5वी शिष्यवृत्तीच्या प्रश्नपत्रिकेत आला होता. बऱ्याच मुलांना समजला असेल पहा. बरोबर? हां, म्हणजे तुम्हाला बऱ्याच मुलांना समजला असेल. मग आता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. जत्रेसाठी गावगावचे नामवंत टिंब-टिंब आले होते. कवी, नर्तक, कलाकार, मल्ल. तिसऱ्या प्रश्नावरून पण जाता येते पहा आपल्याकडं. लक्षात घ्या. आणि दुसऱ्या प्रश्नावरून पण जाता येते. पण ज्याला माहीत असेल त्यालाच बरं का. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंब-टिंब आले होते. बरेच मुलं सांगायला लागले, "आता तुमच्या ओळखीचा परीक्षा द्या." म्हणजे तुम्हाला तुमचं तेव्हा उत्तर चुकलं असेल, तर आता तुम्ही बरोबर उत्तर देताल. कारण तुमच्या चुका तुम्हाला समजल्यात ना. हां, बऱ्याच मुलांचं समजते पहा बऱ्याच मुलांना. म्हणजे बऱ्याच मुलं उत्तर 3 तरी पण उत्तर 3 सांगताय काही नाही. बरेच मुलं 3ही उत्तर सांगतायत बरं का अजूनही पहा. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत टिंब-टिंब आले होते. काही मुलांचं उत्तर 4 येतंय, काहींचं 1 ही आलंय. म्हणजे मी तरी तुम्हाला म्हटले, की 5वी शिष्यवृत्तीला हा तुमचा ओळखीचा आहे. ठीक आहे, असू द्या. आता जत्रेसाठी गावगावचे नामवंत टिंब-टिंब आले होते. गावगावचे नामवंत लक्षात ठेवा. प्रत्येकाची पिळदार. प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक जण म्हणजे इथं कोण पिळदार. म्हणजे पिळदार काय असते आणि प्रेक्षकांचे लक्ष. प्रेक्षकांचे म्हणजे थोडक्यात काहीतरी इथं म्हणजे त्याचे पाहण्यासाठी म्हणजे काहीतरी पाहण्यासाठी आले होते. लोकांची गर्दी झाली होती. बरोबर ना? मग इथं जत्रेसाठी गावगावचे नामवंत टिंब-टिंब. कवी येतील का रे जत्रेला? नाही. हं. नर्तक म्हणजे डान्स करणारे. हं. आता इथं प्रत्येकाची पिळदार समजा डान्स करणारे जर आले अ, तर इथं नर्तक म्हणजे डान्स करणारे पण जत्रेमध्ये थोडक्यात तो बाजूला ठेवू. कलाकार आले तर ते काही दाखवणार आहे का? आता म्हणजे पिळदार इथं आपल्याला व्यवस्थित शब्द बसवायला पाहिजे ना, मग तो इथं बसत नाही. आता पर्याय क्रमांक 2 आणि 4 उरलाय. नर्तक म्हणजे डान्स करणारे. पण लक्षात ठेवा नृत्य करणारे. आता इथं तुम्ही जर त्याचे नृत्य इथं घातलं, तर प्रत्येकाची पिळदार, प्रत्येकाची पिळदार टिंब-टिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. आता इथं काही डान्सच्या संदर्भात तर काही दिसत नाही, बरोबर ना? म्हणजे पर्याय क्रमांक नर्तक गेला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बसला मल्ल, बरोबर? त्यांची टिंब-टिंब पाहण्यासाठी आता मल्ल कोणाला म्हणायचं, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे. मल्ल म्हणजे थोडक्यात कुस्ती खेळणारे कुस्तीपटू. म्हणजे कुस्तीच्या स्पर्धेबद्दल माहिती ही थोडक्यात ही दिलेली जी कुस्तीच्या स्पर्धेबद्दल आहे. म्हणजे मल्लांच्या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल आहे. आता इथं त्यांची टिंब-टिंब पाहण्यासाठी लोकांनी तोबागर्दी केली होती. नृत्य, सादरीकरण, द्वंद्व, कलाविष्कार. आता नृत्य म्हणजे डान्स. आता इथं सादरीकरण म्हणजे थोडक्यात इथं हे करायचं, सादर करायचं एखादं आपण कसं प्रेझेंटेशन करतो ते सादरीकरण हं. आणि द्वंद्वचा अर्थ म्हणजे 2 मल्लामधील कुस्तीचा सामना बरं का लक्षात ठेवा. 2 मल्ल असले तर त्यांच्या कुस्तीचा सामना त्याला द्वंद्व म्हणतात. आणि इथं कलाविष्कार म्हणजे काय? तर कला सादर करणे, एखादी सुंदर प्रदर्शन करायची, कला सादर करायची, एखाद्याची कोणती असेल ती कला, त्याला कलाविष्कार म्हणतात. मग आता इथं काय म्हणता येईल? आपण इथं मल्ल घेतले, मग त्यांचे काय येईल बरं? पर्याय क्रमांक दुसऱ्याचं उत्तर काय येईल बरं? दुसऱ्याचं उत्तर मग लगेच उत्तर कळालं पहा. तिसरं आणि प्रत्येकाची पिळदार हे लक्षात घ्या. टिंब-टिंब प्रत्येकाचे लक्ष वेधून येत होते. पिळदार म्हणजे आपण जसं वागू तशी समजा ती प्रत्येकाची लक्ष वेधून घेत होती. मग शैली, शैली म्हणजे पद्धत. हं. शरीरयष्टी, शरीरयष्टी म्हणजे आपल्या शरीराची ठेवण, बांधा. कला म्हणजे आपल्याला असलेली एखादा अवगुण असलेला आणि कविता. इथं तर कविता आपण समजा काव्य म्हणतो ते. म्हणजे पर्याय क्रमांक किती बसेल बरं? तिसरं याचं उत्तर इथं 2 बसून जाईल. पिळदार शरीरयष्टी म्हणजे आपल्या शरीराची ठेवण. म्हणजे तिथं तेव्हा तुमचा बरोबर आला असेल तर व्हेरी गुड आणि आता पण तुम्हाला लक्षात राहिलं थोडक्यात. बऱ्याच मुलांचं, पण काही मुलांचं चुकलं याचा अर्थ तेव्हा पण चुकलं होतं आणि तुम्ही समजूनच घेतलं नाही, की आपलं काय चुकलंय. असं 5वी शिष्यवृत्तीला आलेला होता, मुद्दामून घेतला.
एक सोपा घेऊयात म्हटलं, तुमचा झालेला तुम्हाला आठवतोय का पाहूया. आता पुढचा, आता याच्यामध्ये तुम्हाला काही मुलांना जत्रेसाठी गावगावचे नामवंत हे काहींना माहीतच नव्हतं, की कुस्ती खेळणारे त्यांना मल्ल म्हणतात पहा. मग आपण त्याचं थोडंसं वाचन करूया. कुस्तीमध्ये जे असतात ते मल्ल, तसं बाकीच्यांना पण काय म्हणतात पहा, कुस्ती खेळणारे जे असतात ते मल्ल किंवा कुस्तीपट्टू म्हणतात त्यांना. आणि क्रिकेटमध्ये असतात ते क्रिकेटपट्टू, फुटबॉलमध्ये फुटबॉलपट्टू, हॉकीमध्ये हॉकीपट्टू, कबड्डीमध्ये कबड्डीपट्टू, खो-खोमध्ये खो-खोपट्टू, नेमबाजीमध्ये नेमबाज असतात, धावणेमध्ये धावपट्टू असतो आपल्या ह्याच्यामध्ये खेळताना. तसंच आपण जे बॉक्सिंग पाहतो, त्या बॉक्सिंगला मुष्टियोद्धा म्हणतात. बॉक्सिंगमध्ये मुष्टियोद्धा असतो, म्हणजे बॉक्सर पण म्हणतात त्यांना पहा. तिरंदाजीमध्ये तिरंदाज असतो, टेनिसमध्ये टेनिसपट्टू असतो, बॅडमिंटनमध्ये बॅडमिंटनपट्टू असतो, बुद्धिबळमध्ये बुद्धिबळपट्टू, जलतरणमध्ये जलतरणपट्टू आणि सायकलची शर्यत असते त्याला सायकलपट्टू म्हणतात. आणि भालाफेकमध्ये भालाफेकपट्टू, गोळाफेकमध्ये गोळाफेकपट्टू. फक्त जास्त लक्षात ठेवायचं पहा, काहींना मुष्टियोद्धा माहीत नसेल बॉक्सिंग मधला. मुष्टियोद्धा किंवा बॉक्सर म्हणतात. असे काही जे शब्द आहेत ते असे 1, 1, 2, 2 आपल्या शब्दसंपत्तीचा साठा जर वाढला, तर समजायला सोपं जातं बघा. आता आपण पुढचा परिच्छेद घेऊया. पुढच्या परिच्छेदमध्ये पहा, अशा ह्या गोष्टीचं जर तुम्ही छान वाचन केलं, तर तुम्हाला कोणतीच गोष्ट म्हणजे हे मार्क मिळायला तर सहजच होईल. पण तुमचा जर शब्दसंपत्तीचा साठा वाढला, तर ह्या घटकाबरोबर तुमची इतर घटकातले मार्क सुद्धा 100% तुम्हाला मिळून जातील. मराठी विषय असा आहे बाळांनो, की तुम्हाला शब्दसंपत्तीचा साठा तर पाहिजे, तुमचं वाचन छान पाहिजे आणि तुमचा सराव पण खूप महत्त्वाचा असतो. तुमची कोणतीही उदाहरणं घ्या, तुमचे कोणत्याही घटकातले, तुम्हाला जरी शिकवले शाळेमध्ये किंवा कुठे पण, पण तुम्ही काय करायचे, त्याचा सराव जर केला, तर ती तुमची गोष्ट परफेक्ट, तो घटक तुमचा परफेक्ट होऊन जातो. आता आपण परिच्छेद क्रमांक 15 घेऊया. तिन्ही पण सलग वाचूयात. सर्व विद्यार्थी टिंब-टिंब जमले होते. नाट्यगृहात, किल्ल्यावर, सभागृहात, सर्कशीच्या तंबूत. दुसरा प्रश्न, तेथे सर्वांनी टिंब-टिंब रोमहर्षक कसरती पाहिल्या, योग साधना केली. तिसरा, बुरुजांची पाहणी केली, नाटुकले पाहिले. तिसरा प्रश्न, निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक टिंब-टिंब नाट्य दिनाचे, बाल दिनाचे, पर्यावरण दिनाचे, योग दिनाचे. आता लक्षात घ्या, तुम्हाला समजलं असेल 21 जून म्हणल्यानंतर काय आहे. मग 21 जून म्हणल्यानंतर आपल्याला थोडक्यात बाकीच्या गोष्टी समजायला सोप्या गेल्या असतील. आता जाऊया आपण पहिल्या प्रश्नाकडे. सांगा बरं उत्तर. आता पहिल्याच उत्तर सांगायला सुरुवात करा. पहिला प्रश्न, सर्व विद्यार्थी टिंब-टिंब जमले होते. नाट्यगृहात, किल्ल्यावर, सभागृहात, सर्कशीच्या तंबूत. आता तुमचं उत्तर यायला पाहिजे आता लगेच. पर्याय क्रमांक 2 उत्तर कसं काय आलं ताईंचं? 2 उत्तर येतंय बाळांनो. व्यवस्थित मी तुम्हाला काय सांगितलं, की काळजीपूर्वक प्रश्नाचं उत्तर जर दिलं, तर तुमचं बऱ्याच जणांचं 3 उत्तर आलंय पहा. हं. आता बऱ्याच जणांनी 3 उत्तर दिलं, पण काही मुलं अजूनही 2 उत्तर देत होते. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय, की तुम्ही तर्कज्ञानाचा व्यवस्थित वापर करा. 21 जून. आता 21 जून म्हणजे काय आहे ते तुम्हाला समजलं, तर लगेच पुढचं समजलं असेल. आम्ही तुम्हाला आपण पुढच्या ह्याच्यात पाहू आता अगोदर. सर्व विद्यार्थी टिंब-टिंब जमले होते. नाट्यगृहात, किल्ल्यावर, सभागृहात, सर्कशीच्या तंबूत. नाट्यगृहात ते कशाला जमतील? नाटक पाहायला जमतील. आपल्याला 21 जून आहे. आपल्याला नाटक पाहायला जायचं नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 बाद झाला. आता किल्ल्यावर. किल्ल्यावर आपण समजा सहलीसाठी किंवा असं क्षेत्रभेटीसाठी जाऊ शकतो. पण तिथेच जमलेत किल्ल्यावर नाही जमू शकत ना. मग पर्याय क्रमांक बाद झाला. आता सर्कशीच्या तंबूत आपल्याला काही सर्कस पाहायला पण नाही गेलो आपण 21 जून आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर इथं बसतो. बऱ्याच मुलांनी उत्तर दिलंय. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिथे सर्वांनी टिंब-टिंब रोमहर्षक कसरती केल्या. लक्षात ठेवा, रोमहर्षक कसरती केल्या म्हणजे थोडक्यात इथं अंगावर शहारे येतील अशा प्रकारच्या कसरती केल्या. आता योग साधना केली. योग साधना केली म्हणजे योगाभ्यास केला. म्हणजे आपलं शरीर, मन, बुद्धी यांचा समतोल राखण्यासाठी जो अभ्यास करतात तो म्हणजे योग साधना म्हणतात त्याला. आता बुरुंजाची पाहणी केली. बुरुंज म्हणजे काय? थोडक्यात पाहणी केली म्हणजे निरीक्षण केलं. बुरुंजाची. किल्ल्याचे जे आहे ना समजा तट असतो, त्याची समजा पाहणी केली. नाटुकले पाहिले. नाटुकले म्हणजे लहान-लहान नाटकं, छोटे नाट्यप्रयोग ते पाहिले. मग आता तिथे तिथे सर्वांनी आता आपण मला एक सांगा रोमहर्षक कसरती करतील का? तो पर्याय येणार नाही. बुरुंजाची पाहणी केली म्हणजे तुम्ही जर इथं किल्ला दिला असता, तर बुरुंजाची पाहणी किल्ल्यावर तिथं तुमचं उत्तर चुकलं असतं पहा. त्याला अनुषंगाने असतात पर्याय. नाट्यगृहात तिथं नाटुकले पाहिले असं असं तुम्ही लावलं असतं काही काही लॉजिक लगेच.
म्हणजे हे पण इथं नाही, नाटुकली पण नाही. आपल्याला इथं आपण सभागृहात आहे ना, मग तिथं योग साधना केली पहा. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर मुलाने दिलं होतं. आता तिसरं जाऊया. निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक टिंब-टिंब नाट्य दिनाचे, बाल दिनाचे, पर्यावरण दिनाचे, योग दिनाचे. आता जागतिक हां, जागतिक नाट्य दिन, जागतिक बाल दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक योग दिन हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर माहीत असले ते दिन तर तुम्हाला लगेच पटकन उत्तर सापडेल पहा. आता इथं जागतिक नाट्य दिन मला वाटतं अ, जागतिक नाट्य दिन हा 27 मार्चला असतो. नाट्य दिन हा 27 मार्चला असतो. म्हणजे 1961 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. बालदिन तुम्हाला माहिती आहे 14 नोव्हेंबरला असतो, बरोबर ना? म्हणजे हे दोन्ही उत्तर बाद झाले. मग आता पुढं पर्यावरण दिन मी मागेच सांगितलं 5 जून असतो. पर्यावरण दिन कधी असतो? 5 जूनला. आता इथे योग दिन, योग दिन म्हणजे 21 जूनला असतो. बरोबर? जागतिक योगा दिन म्हणजे पर्याय क्रमांक 4 बसतोय. बऱ्याच मुलांनी उत्तर पण बरोबर दिलेत पहा. आता अशा प्रकारे तुम्हाला हा परिच्छेद पण छान समजला असेल. आपण पुढचा परिच्छेद घेऊया. पुढचा परिच्छेद पहा. अ, पुढचा परिच्छेद तुमच्या समोर आपण वाचूया. टिंब-टिंब हे एक थोर समाजसुधारक होते. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे. दुसरा, टिंब-टिंब शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला. एक, मोफत व सक्तीच्या. दुसरा, ज्ञानरचनावादी. तिसरा, कौशल्ययुक्त. चौथं, जीवन. तिसरा प्रश्न, टिंब-टिंब संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली. बडोदा पहिला पर्याय, दुसरा करवीर, अ, तिसरा म्हैसूर आणि चौथा सातारा. आता आपण समजून घ्यायचं नेमकं कोणाचं आहे. आता असे प्रश्न आपल्याला 100% येऊ शकतात बरं का. आपण 7वी शिष्यवृत्तीला आहोत. 7वी शिष्यवृत्तीला आहे म्हटल्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये लास्टला विचारधनी त्याच्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पण माहिती दिलेली आहे आणि अजून एकांची माहिती दिलेली आहे. आणि शिवाय आपण 5वी ला आपल्याला राजश्री शाहू महाराजांचा पण धडा होता. म्हणजे ते कोणती पण माहिती टाकू शकतात आपल्याला. म्हणजे अशा थोर समाजसुधारक तर हे 4ही पण होते. मग तुम्हाला पुढच्या माहितीवरून समजलं पाहिजे, की त्यांनी शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा कुणी केला? ते महत्वाचं माहीत पाहिजे किंवा दारे कुणी खुली केली संस्थानातील बहुजन समाजाला, म्हणजे कोणत्या संस्थानातील असं. मग आता इथं पहिला प्रश्न पाहूया पहा. उत्तर द्या बरं. बऱ्याच मुलांनी 2-2 उत्तर दिलंय पहा. हे एक थोर समाजसुधारक होते. मला माहिती आहे मी 4ही पण समाजसुधारक आहे असं सांगितलं तुम्हाला पहा. कारण परंतु आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नावरून जायला पाहिजे, की त्यांनी कायदा केलाय पाहिजे. शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला होता. मग आता बऱ्याच मुलांनी 2 उत्तर दिले पहा बाळांनो. आता इथं 2 उत्तर दिलं. मला माहिती आहे शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे बऱ्याच जणांनी काम केलं. पण तिसऱ्यावरून पण समजता आलं पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर 2 उत्तर देताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ती इथं बसत नाही बाळांनो चौथ्या याच्यामध्ये, तिसऱ्यामध्ये. मग आता पाहूया आपण. हे थोर समाजसुधारक होते महात्मा फुले. तुम्हाला महात्मा फुले माहीतच आहे. महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली 1948 साली पुणे येथील बुधवार पेठेमध्ये बरोबर. मग ते थोर सुधारक आहेच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यानंतर भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात आपण त्यांना. आणि राजश्री शाहू महाराज होते हे तर कोल्हापूर संस्थानाचे राजे आणि थोर होते. म्हणजे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी समाजासाठी मोठे कार्य केलेले. आणि आपण महर्षी धोंडो केशव कर्वे हे पण थोर म्हणजे त्यांनी पण आहे ना स्त्री शिक्षणाचा प्रसार केलेला आहे पहा. महर्षी धोंडो केशवकर यांनी आणि विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. म्हणजे समाज सुधारण्याचं कार्य हे 4ही पण आहे. म्हणजे सुधारक म्हणजे व्यवस्थित. मग त्याच्यामध्ये आता पहा टिंब-टिंब शिक्षणासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कायदा केला. मग आता इथं मोफत व सक्तीच्या, ज्ञानरचनावादी, कौशल्ययुक्त आणि जीवन. आता मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी कायदा केलेला आहे पहा. मग आता याच्यावरून पण जाता येईल मोफत आणि सक्तीचा. म्हणजे हे पर्याय इथं बसतो. मग ह्यामध्ये राजश्री शाहू महाराजांनी केलेला आहे. लक्षात ठेवा. आणि टिंब-टिंब संस्थानातील बहुजन समाजाला शिक्षणाची दारे त्यांनी खुली केली. बडोदा म्हणलं का मग महाराजा सयाजीराव येतं पहा. मग ते इथं नाहीये. बरोबर इथं पर्यायात नाहीये. आणि हे करवीर जर म्हटलं तर ते कोल्हापूर संस्थानात करवीर ह्या ठिकाणीच आहे ना राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणाची दारे खुली केलेली बाळांनो. दुसरा पर्याय इथं बसतो. तुम्हाला आणि म्हैसूर जर म्हटलं तर म्हैसूर हे कृष्णराय वाडियार नावाचे पहा ते होते तिथं राजे. आणि सातारा म्हणलं की छत्रपती प्रतापसिंग महाराजे
साताऱ्याचे. ते होते त्या संस्थानामध्ये. पण मग त्यांनी दारे खुले करायचं काम यांनी केलं, करवी संस्थानातील यांनी, राजश्री शाहू महाराजांनी. म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोर समाजसुधारकांचं थोडक्यात माहिती असेल ना, तर त्या प्रश्नाचं उत्तर पण भेटून जातं. अशा प्रकारे पहा, आता आपण पुढचा परिच्छेद घेऊया थोडासा फास्टमध्ये. सध्या टिंब-टिंबचे प्रमाण वाढले आहे. अज्ञानाचे, अंधत्वाचे, वेठबिगारीचे, अपघाताचे. त्यासाठी टिंब-टिंब हे सर्वश्रेष्ठ दान करणे गरजेचे आहे. ज्ञानदान, रक्तदान, भूदान, अन्नदान. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब-टिंब मिळते. अन्न, ज्ञान, नोकरी, जीवदान. आता परत लक्षात घ्या, हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं सांगितलेलं आहे बरं का. मग सर्वश्रेष्ठ दान आपल्याला माहित पाहिजे कोणतंही. त्यामुळे जीवनदान मिळतं, म्हणजे थोडक्यात शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकांना काय मिळू शकतं, याच्यावरून आपण लगेच जाऊ शकतो पहिल्याकडं. सध्या टिंब-टिंबचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं मला, काय येऊ शकतं? सध्या टिंब-टिंबचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं मला. 4 व्हेरी गुड. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा 4च येतंय. अज्ञानाचे प्रमाण सध्या उलट आपल्या बरेच शाळा ओपन होत आहेत. उलट ज्ञानाचं सगळीकडे प्रसार होतोय. अंधत्वाचं तर नाही होऊ शकत पहा. वेठबिगारीचे काहींना अर्थ माहीत नसेल. म्हणजे थोडक्यात बंधनात ठेवून काम करणं. पूर्वीच्या काळी करायचे पहा. ते आताच सध्या ते नाही आता. म्हणजे सध्या मात्र आपल्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वी काय करायचे, वेठबिगारीचे म्हणजे काय, कर्ज किंवा थोडक्यात दबावाखाली किंवा सक्तीच्या एखाद्या काम विनामोबदला किंवा कमी याच्यात करून घ्यायचा. पूर्वीचे सावकार लोकं करायचे पहा. त्याला वेठबिगारी म्हणतात. पण इथं सध्या अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. मग अपघाताचं वाढलं तर त्यासाठी टिंब-टिंब हे सर्वश्रेष्ठ दान आहे. समजा अपघातात मग एखाद्याला काय पाहिजे असतं आपल्याला माहिती, पर्याय क्रमांक 2. बरोबर. 2 उत्तर बसते पहा तुमचं. मग त्यासाठी रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्ञानदान गरजेचं नाही, भूदान नाही, अन्नदान नाही. तिसरं, त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया यशस्वी होऊन अनेकांना टिंब-टिंब मिळतो. मग बरोबर, शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन होऊन काय यशस्वी होईल बरं? अन्न, ज्ञान, नोकरी, जीवनदान. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे तुमचे उत्तर. बघा सगळ्या मुलांनी 4 उत्तर दिलं. म्हणजे तिथं जीवनदान पण व्यवस्थित बसते. मग अशा प्रकारे तुमच्या तर्कज्ञानाचा वापर करून सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही छान प्रकारे सोडवू शकता. असा तुम्ही सराव करा. तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या असलेल्या आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भाषाविषयक सामान्यांचं वाचन करा. तुमची शब्दसंपत्तीचा साठा वाढला पाहिजे. त्यासाठी समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार हे घटक किती महत्त्वाचे आपण पाहिले. म्हणी पण आली होती किंवा मग दिनविशेष यांचं पण तुम्ही वाचन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण इथेच थांबूया. तुमचा सराव आहे त्या पाठ्यपुस्तकातला व्यवस्थित ठेवा.